तर आपल्या पक्षाचे खासदार जे उमेदवार होते ते बोलले की आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पार आमचा नारा आहे. तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स काय येतात? एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांची एकाच वेळेला फेकलेल्या अन्नासाठी पोट भरण्याची लढाई मी अनुभवलेली आहे. अनुसूचित जाती जनजातीच्या महिला ह्या भोग्य वस्तू आहेत अशी समजण्याची मानसिकता आणि त्यांचं गेलेला प्रताडितता, त्यांच्यावर केले गेलेले बलात्कार, त्यांच्या केल्या गेलेल्या हत्या, त्यांना समाजापासून वाढीत टाकण्याचे प्रकार, एवढंच नाही तर अनुसूचित जाती जनजातीच्या मृत बॉडीजना नाकारल्या गेलेल्या अंतिम लास्ट राईट्स म्हणजे अंतिम क्रिया त्यासाठीचे देखील नाकारले गेलेले हक्क, हे सगळं आजही ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज सगळ्या समस्या संपलेल्या आहेत असं वाटत असलं तरी कचरा डंपिंगची समस्या आमच्या पुढं आवासून उभी आहे. याच सन 2026मध्ये या संपूर्ण कचऱ्याची योग्य पद्धतशीरपणे कायदेशीर मार्गानं आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावली जाईल. CBSE बोर्डाच्या देखील शाळा आम्ही मंजूर करून आणू, कारण आता आम्हाला कोणती अडचण नाही. सिम्बॉयसिसमध्ये गरिबांची मुलं कधी शिकतील? नमस्कार, आज आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट धर्मपाल मेश्रामजी आहेत, जे भाजपचे उपाध्यक्ष आहे प्रदेशचे. त्यासोबतच अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. यांच्याशी आपण चर्चा करणार आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की यांचा राजकीय प्रवास कसा राहिला. स्वतः उमेदवार सुद्धा आहे प्रभाग क्रमांक 26 मधून आणि एक मोठं पद जे आहे त्यांना विधी सभापती पदही आधी मिळालं होतं. त्यात त्यांचं उत्तम कार्य होतं. आता परत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते रणांगणात आहेत. सर, स्वागत आहे आपलं. काय सांगणार? धन्यवाद. सर्वात पहिले तर आम्ही तुमचं कौटुंबिक काय प्रवास राहिला, राजकीय प्रवास काय राहिला, कौटुंबिक बॅकग्राऊंड काय आहे त्याबद्दल थोडं माहिती द्या. खरं तर मी भारतीय दलित पॅन्थरचा कार्यकर्ता. 1988 मध्ये 12वी विज्ञान विषयामध्ये पास झाल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर मी दलित पॅन्थरचं समाजकारण आणि बऱ्याच अवांतर गोष्टी अशा अर्थानं सामाजिक कार्याकडे ओढला गेलो. माझे मोठे भाऊ स्वतः दलित पॅन्थरचे नेते होते. नागपूर शहराचं नेतृत्व ते त्या काळामध्ये करायचे, यशवंत मेश्रामजी. होय. आणि त्यांच्या प्रभावात आमचं सगळं कुटुंब 1988-89 पासून सातत्याने ओढलं गेलं. त्यानंतर मला केंद्र सरकारच्या अनेक नोकऱ्या करण्याचा सौभाग्य लाभलं. मी अनेक परीक्षा पास होत गेलो. मी सेंट्रल रेल्वेमध्ये TTE या पदावर माझी निवड झाली. BSRB भोपाळमध्ये मी बँकेचा क्लर्क कम कॅशियर या पदावर देखील निवडला गेलो आणि इंडियन एअरफोर्सचा ट्रान्सपोर्ट टेक्निशियनमधून देखील माझी वर्णी लागली होती. परंतु कौटुंबिक पार्श्वभूमी आणि समाजकारण या चढावडीमध्ये मी समाजकारणाकडे ओढला गेलो. त्यानंतर मी पाहिलेलं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य, मी अनुभवलेलं रिपब्लिकन पक्षाचा दुभंगलेला रिपब्लिकन पक्ष, हे सगळं पाहिलं. आणि 1999 मध्ये माझा विवाह झाल्यानंतर मी सन 2000 पासून भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन वेळेला प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या स्पर्धेत गडकरी साहेबांसारखं नेतृत्व त्या काळाला उदयमान होतं. त्यांचा विकास कामाचा झपाटा, युवकांवरती त्यांचा असलेला प्रभाव, आणि मी देखील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात ओढला गेलो. आणि तेव्हापासून सातत्याने मी भारतीय जनता पक्षाच्या विविध पदांवर कार्य करत, कधी विदर्भ विभागाचा अनुसूचित जाती मोर्चाचा संपर्क प्रमुख, कधी प्रदेश कार्यकारिणीवरती सेक्रेटरी, आणि नंतर मला अनुसूचित जाती मोर्चाचा शहराध्यक्ष या नात्याने देखील जबाबदारी मिळाली. 2017ला मी महानगरपालिकेचा नगरसेवक या नात्यानं माझी जनतेतून निवड झाली. भारतीय जनता पक्षानं आणि नेतृत्वानं मला संधी दिली. मी नगरसेवक झालो. 2022 मला माझा टेन्युअर संपला आणि नंतर मला भारतीय जनता पक्षानं माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस साहेब,
तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी मला अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने राज्यभर काम करण्याची संधी दिली. अनेक गोष्टींचा ओपाव झाला, अनेक गोष्टींचा संघर्ष करायला लागला आणि आज मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुरूप नागपूर महानगरपालिकेचीच प्रभाग क्रमांक 26च्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे. त्यापूर्वी मला भारतीय जनता पक्षाचा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहराचा अध्यक्ष ते थेट प्रदेश भारतीय जनता पक्षामध्ये सचिव, प्रदेश भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आणि पहिला बौद्ध समाजातील प्रवक्ता भारतीय जनता पक्षाच्या मुख्य धारेतला अशा देखील पद्धतीने विविध जबाबदाऱ्या पार पाडत मला आज इथे समाजात काम करण्याची, राजकारणात काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने उपलब्ध करून दिली. आपण सांगितलं की आपण यशवंत मेश्राम साहेबांचे भाऊ आहात. इतिहासात आपण जे आंबेडकरी चळवळीत काम केलेलं आहे, सडन चेंज का झालं आणि आंबेडकरी चळवळीमध्ये नेमकं भाजपा विरोधी मानसिकता जास्त असते आणि भाजपवर जास्त टीका करण्यात येते, अशात आपण आंबेडकरी विचारधारा सोडून भाजपाच्या समर्थनात कसे काय गेले? मी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेल्या कार्यकर्त्यांच्या पैकीच आहे. मी विचारांशी आणि विचारधारेशी कुठलीही तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही लोकांच्या लेखी अपूर्ण आहे, हा गैरसमज आहे. हा गैरसमज स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं निर्माण केला महाराष्ट्रातल्या तथाकथित आंबेडकरवाद्यांमध्ये, तो दुर्दैवाने अजूनही जिवंत आहे. मी अनुभवलेला भारतीय जनता पक्ष हा त्या पद्धतीचा नाही, हे मी भारतीय जनता पक्षाच्या मुख्य धारेत राहून अगदी स्पष्ट आणि ठळकपणे सांगू शकतो. भारतीय जनता पक्षामध्ये जात पात धर्म पंथ भाषा भूषा लिंगभेद अशा कोणत्याही पद्धतीचा भेदाभेद नाही. भारतीय जनता पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमता भारतीय आहे. भारतीय जनता पक्षाची मूळ विचारधारा मी प्रथमतः भारतीय, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती स्वतः अशा पद्धतीची आहे. अटलजींनी सांगितलं की भारत ये सिर्फ भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता महापुरुष है, जीता जागता पुरुष है. आदरणीय मोदीजींनी सांगितलं की संविधान हे सर्वोपरी आहे, सर्वोच्च आहे. गीता, बायबल, कुराण याच्या पलीकडेही विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आमच्यासाठी संविधान पवित्र आहे. आणि मी देखील या मताचा आहे की माझ्यासाठी संविधान प्रथम आणि सर्व शेवटी देखील संविधानच आहे. कारण भारतीय संविधान त्याची रिजिडिटी ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी ते रिजिड आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी त्याची फ्लेक्सिबिलिटी आहे. ही भारतीय संविधानाची मूळ तत्व आणि त्यामुळे माझ्यासाठी प्रथमतः संविधान आणि अंतिमता संविधान आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने जर विचार केला तर हा अपप्रचार लोकांच्यामध्ये आहे आणि हा अपप्रचार पसरवण्याच्या मागे कोणत्या शक्ती आहेत ते मला नव्यानं सांगण्याची गरज नाही. मी आवाहन करू इच्छितो किंवा करू शकतो की त्याचा अभ्यास स्वतंत्रपणे ज्या कुणाला असं वाटते त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःच करावा. त्यामुळे त्यांचे गैरसमज आपोआप दूर होतील. तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी फक्त एवढंच म्हणू शकेल की भारतीय जनता पक्षाची जी विचारधारा आणि परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची विचारधारा ही राष्ट्राप्रती समर्पित आहे. त्यामुळं अशा कोणत्याही पद्धतीचा भेदाभेद आम्हाला करता येणार नाही. बरं, 2 प्रश्न आपण जे बोलले त्यावरच एक प्रश्न आहे की संविधान मानणार आहे, पण आपल्याच पक्षाचे लोक लोकसभेच्या वेळेस असे व्हिडिओज व्हायरल झाले तर आपल्या पक्षाचे खासदार जे उमेदवार होते ते बोलले की आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पार आमचा नारा आहे. तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स काय येतात आणि जर असे स्टेटमेंट येत असतील तर मग ते संविधान विरोधी नाही का? बघा, ही पक्षाची विचारधारा नाही. प्रत्येक व्यक्तीला याच संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिमताचं, व्यक्त होण्याचं. एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी आवडत नाही त्यावर पक्षाचं, माझं, तुमचं किंवा कोणत्याही व्यवस्थेचं नियंत्रण असू शकत नाही.
पक्षाची विचारधारा ही संविधान मानणाऱ्यांची आहे आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्यासाठी गीता, बायबल, कुराण या पलीकडेही सर्वोपरी आणि प्रथमता संविधान आहे. त्यामुळं आमच्यासाठी मोदीजींनी सांगितलेला विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. एखाद्या रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीने एखाद्या गोष्टीबद्दल काय बोलावं किंवा काय मत व्यक्त करावं हा त्याचा प्रश्न आहे आणि त्यावर मला नियंत्रण स्थापित करण्याची मुळात इच्छा नाही. रस्त्यावर चालणारी व्यक्ती गोष्ट वेगळी आहे, पण उमेदवार, लोकसभेचे उमेदवार असं बोलतील. आमच्या लेखी तोच विषय आहे. आता कोणी काय म्हणलं, नेमकं काय बोललं ते कुठंही नाही आहे. आजकाल समाज माध्यमामध्ये काय चालेल आणि सत्य काय असेल त्याची देखील तुलना करता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतींच्या प्रश्नांना उत्तर देणं हे काही संयुक्तिक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. भाजपची विचारधारा बाबासाहेबांबद्दल कशी आहे? जाणलं की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्राप्रती समर्पित आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट आणि त्यामुळं या विचारांचा आणि या विचारांचा परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची दूरदृष्टी आणि खोली एवढी गहन आहे की आज फक्त भारतीय जनता पक्षच मुळात नाही निव्वळ, तर बाबासाहेबांचा कट्टरतेने आणि कटू पद्धतीने विरोध करणाऱ्या लोकांनाही पटलेला आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपरिषदेचा राजीनामा दिला ते लोकांनी आत्ता स्वीकारलं. हे जोपर्यंत समाजमन स्वीकारणार नाही, त्याचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत सत्य कळणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणालो की परमपूज्य बाबासाहेबांच्या विचारांची खोली एवढी प्रगाढ आहे की ती सहजासहजी कळणार नाही. त्यासाठी त्याला अभ्यासच करायला लागेल. संविधानाचा अभ्यास मांडताना संविधानाच्या प्रति लोकांची माहिती किती आहे? डिबेट्स ऑन कॉन्स्टिट्यूशन हे कोणी वाचलेले आहेत, कोणी तपासलेले आहेत, कोण त्याच्या खोलीत गेलेलं आहे? तर ते माहिती नसलेले देखील लोक बोलतात. मग आपण प्रत्येकांवर बोलत बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही, कारण बाबासाहेबांनी बोललेलं प्रत्येक वाक्य, लिखाण केलेलं प्रत्येक साहित्य हे स्वतःच एक डॉक्युमेंट आहे. त्याचे दाखले आजही, उद्याही आणि हजारो वर्ष दिले जातील. त्यामुळं हे स्वीकारताना एखाद्या व्यक्तीने काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्याचं स्वातंत्र्य देखील त्याला आपल्याच या देशाच्या संविधानात दिलेलं आहे. त्यामुळे या विषयावर खूप खोलात जाण्याची आवश्यकता मला सद्यस्थितीत वाटत नाही. पण एक प्रश्न असा आहे की भाजप आणि RSS, आंबेडकरी विचारधारेचे लोक RSS म्हटलं ते एका प्रकारे राग करतात किंवा त्यांच्या वेगळं मानसिकता त्यांच्याबद्दल आहे. आणि BJP अल्टिमेटली जे आहे ते आपण म्हणू शकता की RSS म्हणून निघालेले पक्ष आहे. अशात RSSने ज्या भूमिका बाबासाहेबांबद्दल घेतल्या, जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा, संविधान लिहिल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतल्या, बाबासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा 76 मोर्चे त्यांच्या विरोधात काढला. स्टेटमेंट्स आहे, पेपरमध्ये कटिंग्स आहे, सगळ्या गोष्टी आहे, सांगतात की बाबासाहेबांनी संविधान हा इस्लामीकरण करून घेतला आहे. म्हणजे संविधानाचे इस्लामीकरण करण्याचा आरोप RSSने केला होता. तर अशा पद्धतीचे जर RSS ती भूमिका त्यावेळेस मांडत होती, तर आता RSSच्या लोकांची विचारधारा बाबासाहेबांबद्दल चेंज झाली आहे का, की आजही तशी आहे? हे बघा, RSSच्या संदर्भाने किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भाने मी कोणती भूमिका या ठिकाणी मांडणार नाही, कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील मान्य होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणी काय आरोप करावे ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही कोणत्याही गोष्टीचा खुलासा केलेला नाही, कोणत्याही प्रश्नाची उत्तरं देणं त्यांना आवश्यक वाटले नाही. त्यांनी आपल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांनी समाजाला जोडण्याचं त्यांचं अव्याहतपणे काम सुरू आहे. त्यामुळे त्या संदर्भाने ते कोण काय बोलतात, कोणी काय बोललं, त्यामुळं त्यांना काहीच फरक पडत नाही. आणि त्यांचं जे काम आहे ते अव्याहतपणे सुरू असल्यामुळे त्यांचं काम ठीक आहे, पण ते बाबासाहेबांच्या विरोधाची भूमिका त्यांची योग्य होती का? बाबासाहेबांच्या भूमिकेचा विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कधीही मांडलेला नाही. तशा पद्धतीचे कोणतेही पुरावे, कोणतेही साहित्य, कोणतीही मांडणी कुठेही उपलब्ध नाही. तुम्ही विरोधाची गोष्टी म्हणता, मी तुम्हाला 100 गोष्टी सांगू शकतो की ज्याच्यामध्ये परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं, तत्वज्ञानाचं, लिखाणाचं समर्थन संघाने केलेलं आहे. परंतु ती आत्ताची वेळ
आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे. एक प्रश्न असा आहे की कारण की आपण आपल्या राजकीय इतिहास सांगितला, त्यात आपले मोठे बंधू यशवंत मेश्रामजी, त्यांचा आपल्यावर किती प्रभाव आहे? हे बघा, ज्या परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना आम्ही जेव्हा स्वीकारतो तेव्हा व्यक्ती म्हणून कोणत्याही गोष्टीचा प्रभाव कोणावरही राहत नाही. हे खरं आहे की ते माझे मोठे बंधू आहेत. हे खरं आहे की त्यांच्या कार्यकर्तृत्वाला प्रेरित होऊनच मी समाजकारण आणि राजकारणाच्या दिशेकडे वळालेलो आहे. हे खरं आहे की त्यांच्यामुळेच आमच्या परिवाराला एका वेगळ्या दिशेनं जाण्याचे प्रसंग, एका वेगळ्या दिशेनं जाण्याची एक ही मिळालेली आहे. त्यामुळे परिवार म्हणून आम्ही आजही सगळे एकत्र आहोत. परिवार म्हणून आमचं सगळ्यांचा एकोपा आहे, मेलजोल आहे आणि त्या गोष्टी आमच्यासाठी कुठेही लागू होत नाहीत. राहिला विचारधारेच्या आणि आत्ताच्या ह्या निवडणुकीचा प्रश्न, तर हे खरं आहे की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी आहे आणि ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उभे आहेत. परंतु त्यांचा राजकीय प्रवास त्याबद्दल मी या ठिकाणी काही बोलणं संयुक्तिक होणार नाही. हे खरं आहे. फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेन की ते माझे मोठे बंधू आहेत, ते माझ्यासाठी सन्माननीय आहेत, मी त्यांचा अत्यंत आदर करतो. ते निवडणूक लढत आहेत आणि मी देखील भारतीय जनता पक्षा महायुतीचा उमेदवार म्हणून या आत्ताच्या नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026मध्ये प्रभाग क्रमांक 26चा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार या नात्यानं निवडणूक लढतो आहे. तर आपले प्रतिद्वंदी कोण आहे? काँग्रेस आहे की आपले स्वतःचे बंधू आता सध्या प्रतिद्वंदी आहे? माझा प्रतिद्वंदी कोणीही आहे असं मी समजत नाही. मी सर्व विरोधी पक्षांचा, विरोधी उमेदवारांचा आदर करतो. परंतु आपल्याला माहिती असेल, ज्या नेतृत्वाच्या नेतृत्वात आम्ही काम करतो ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकांमध्ये सांगितलेलं आहे मी कोणत्याही विरोधी उमेदवारावर किंवा विरोधी पक्षावर बोलणार नाही. मी सत्ता पक्षात आल्यानंतर मी जे काही जनतेसाठी कामं केलेली आहेत, मी जे काही दृष्टीतून स्वप्न पाहिलेले आहेत या शहराच्या, या राज्याच्या विकासासाठी, आणि जे काही प्रयत्न मी करू शकलेलो आहे तेवढ्याच विकास कारणाच्या वर आधारित मी लोकांमध्ये मते मागण्याला जाईल. त्यामुळे हा प्रश्नच माझ्या दृष्टीने गैरलागू आहे की माझी लढाई, आमची लढाई ही कोणाशीही आहे असं मी समजत नाही. सगळ्या विरोधी पक्षांचा आदर करताना आम्ही विकास कामावर आधारित आणि आम्ही जे काही मागच्या काळामध्ये जी काही कामं केलेली आहेत, हे शहर घडवताना ज्या आदरणीय गडकरी साहेबांनी या शहराच्या प्रतीची स्वप्न पाहिलेली आहेत, ती प्रत्यक्षात उतरताना ते राबलेले आहेत. जी स्वप्न या शहराच्या विकासासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिली आहेत आणि त्यासाठी त्यांनी घाम गाळलेला आहे. ज्या पूर्व नागपूरला विकसित करण्याच्या भूमिकेमध्ये कृष्णाभाऊ खोपडे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जाळं विणलेलं आहे. या शहरामधले एम्स असेल, IIIT असेल, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल फायर कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल, नरसिंह मोंजीचं KG to PG अभिमत विद्यापीठ असेल, गोरक्षासाठी उभारल्या गेलेला प्रकल्प नंदीग्राम असेल, इथलं वाटोड्यातलं अद्ययावत पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणचे अंतर्गत सिमेंट रस्ते असतील, झोपडपट्ट्यांना दिले गेलेले मालकी हक्काचे पट्टे असतील, या ठिकाणी आता रद्द केलेला बावनकुळे साहेबांनी तुकडेबंदीचा कायदा असेल, अनधिकृत वस्त्यांमधली विकास कामं असतील, आम्ही सर्वार्थानं सर्वांगीण आणि सर्वसमावेशी विकास केलेला आहे आणि तेवढ्याच आधारावर आम्ही मतं मागतो आहोत. आम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या संदर्भाने विरोध करत किंवा एखाद्या उमेदवाराच्या चारित्र्यावर किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीवर शिंतोडे उडवत आम्ही मतं मागणार नाही. आम्ही मागच्या काळामध्ये जी काही कामं केलीत तेवढ्याच आधारावर लोकांनी मतं आम्हाला द्यावीत असं विनम्र आवाहन आणि विनंती करण्यासाठी आम्ही या मैदानात आहोत. आपण अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष सुद्धा राहिले आहात सध्या, तर हा प्रवास कसा होता, काय काय आपल्याला अनुभव मिळाला आणि कशा पद्धतीने याआधी यात काम होत होतं, आपण कशा पद्धतीने काम केलं? हे खरं आहे की राज्य अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून मला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तत्कालीन आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला संधी दिली.
ही संधी मिळाल्यानंतर मला खरं तर प्रामाणिकपणानं अनुसूचित जाती जनजाती वर्गामध्ये काम करण्याची संधी मिळाली असं मी समजतो. कालपर्यंत अनुसूचित जाती जनजाती आयोग हा नखे आणि दाते नसलेला आयोग होता, परंतु आत्ता 2005 आयोगाला स्थापना केल्यानंतर आमच्या प्रयत्नातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा 2025 या आयोगाला वैधानिक दर्जा दिला आणि या आयोगाच्या माध्यमातून काम करताना मला राज्यभर प्रचंड काम करण्याची संधी मिळाली. राज्यातल्या विविध भागांमध्ये अनुसूचित जातींवर अनुसूचित जनजातींवर होणारे अत्याचार असो, अत्याचाराचं बदललेलं स्वरूप असो, केली गेलेली त्यांच्या ॲट्रॉसिटीज असो, या संदर्भाने मला गोष्टी समजून घेता आला, लोकांच्यापर्यंत न्याय पोचता करता आला, सर्वसामान्य माणसासाठी जगता आलं. परभणीसारख्या प्रकरणामध्ये एकीकडे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना तत्कालीन वेळेला माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विधानसभेमध्ये त्या विषयावरचं भाषण देखील व्हायचं असताना समाजात शांतता नांदावी यासाठी निधड्या छातीनं आयोग म्हणून मी परभणीसारख्या हॉट शहरामध्ये जाऊन आलो. समाजाला आणि प्रशासनाला शांत करताना दोन्ही पक्षाची भूमिका समजत न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशी अनेक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आयोगाचा उपाध्यक्ष या नात्यानं आले. नगरचे प्रकरण असतील, सुमन काळेचं एका आदिवासी पारधी महिलेच्या हत्येचं प्रकरण असेल, CID त्याच्यामध्ये स्वतः आरोपी असताना अनेक गोष्टींचे प्रसंग तुम्हाला मी सांगू शकतो. पालावरचं जीवन मला अनुभवता आलं पारधी समाजाचं. म्हणजे फेकलेल्या अन्नासाठीची लढाई, एकाच कुटुंबातल्या अनेक लोकांची एकाच वेळेला फेकलेल्या अन्नासाठी पोट भरण्याची लढाई मी अनुभवलेली आहे. पालावरचं जीवन आपण जगू शकत नाही, समजू शकत नाही, त्या अनुभवू शकत नाही, त्याची कल्पना देखील करता येत नाही. म्हणजे ऊन वारा पाऊस वादळ अशा प्रसंगी त्या लोकांनी कसं राहायचं, जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का मस्तकावर घेऊन कसं जगायचं, हॅबिच्युअल ऑफेंडर हे कायद्यात परावर्तन करताना कोणतंही प्रकरण गुन्हेगारी घडलं तरी त्यांना आरोपी कसं करायचं, त्यामागची प्रशासनाची पोलिसांची भूमिका, हे सगळं जेव्हा पाहिलं तपासलं तेव्हा मला खरंच अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने काम करण्याचं एक संधी मिळाली. त्या संधीला योग्य पद्धतीने बजावताना या पालावरच्या माणसाला, या प्रताडित माणसाला, या अडचणीत आलेल्या माणसाला न्याय देण्यासाठीचा संधी मला मिळाली आणि मी प्रामाणिकपणे आयुष्यभर ही भूमिका मी जगलो. अत्यंत प्रामाणिकतेने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणानं अनेक वेळेला आयोग म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही मी कमी पडलो असेल, परंतु पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जनजाती आयोग हा खालच्या आणि शेवटच्या माणसापर्यंत पोचला. त्याचा अहवाल देखील मी प्रसिद्ध केलेला आहे. अनेक भूमिका तपासल्या. तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा अनुसूचित जाती जनजाती आयोगाची भीती प्रशासन आणि प्रशासनातल्या गब्बर अधिकाऱ्यांना वाटायला लागली. हेच आयोगाचं आणि आमचं देखील व्यक्ती म्हणून यश आहे आणि त्याचं सारं क्रेडिट मी या राज्य सरकारला आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देऊ इच्छितो. बरं, आपण अनुसूचित जाती जमातीचे उपाध्यक्ष आहात, तर जे प्रशासन आहे ते कशा पद्धतीने अन्याय करतो? कारण की जेव्हाही अन्याय होतो तेव्हा प्रशासन त्यात ढील खाऊन जाते. अधिकारी जे असतील किंवा मग प्रशासकीय अधिकारी जे असतात ते काम करतात का, ॲट्रॉसिटी गुन्ह्यावर काम करतात की ते दाबण्याचा प्रयत्न करतात? एखादा अनुभव आपला असं झाला असेल जो आपण शेअर कराल? खरं तर ॲट्रॉसिटीचं स्वरूप बदललं आहे. अत्याचार, अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तर आहे अस्तित्वात, परंतु त्याच्या सगळ्या पद्धती आणि स्वरूप बदलले असल्यामुळे नोकऱ्यांमध्ये असलेला अनुसूचित जाती जनजाती वर्गाच्या कर्मचाऱ्यांचं शोषण, एखाद्या गावात राहणाऱ्या व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीचं परिवाराचं शोषण, अनुसूचित जाती जनजातीच्या महिला ह्या भोग्य वस्तू आहेत अशी समजण्याची मानसिकता आणि त्यांचं केलेल्या गेलेला प्रताडितता, त्यांच्यावर केले गेलेले बलात्कार, त्यांच्या केल्या गेलेल्या हत्या, त्यांना समाजापासून वाढीत टाकण्याचे प्रकार, एवढंच नाही तर अनुसूचित जाती जनजातीच्या मृत बॉडीजना नाकारल्या गेलेल्या अंतिम लास्ट राईट्स म्हणजे अंतिम क्रिया, त्यासाठीचे देखील नाकारले गेलेले हक्क, हे सगळं आजही ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
ती मानसिकता झालेली नाही. आणि त्यामुळं मी असं म्हणालो की दलितांवरचे, शोषितांवरचे, पीडितांवरचे, अनुसूचित जाती जनजातीच्या नागरिकांच्या अत्याचारांचं मी महाराष्ट्रासारख्या राज्यात आधी समजायचो की आता वातावरण बऱ्यापैकी आणि चांगलं आहे. परंतु जेव्हा मी या आयोगाचा उपाध्यक्ष झालो तेव्हा मला कळालं की फक्त स्वरूप बदललेलं आहे, परंतु मानसिकता मात्र तीच आहे. ही वृत्ती आहे, ही विकृती आहे. त्यावर आम्हाला विजय मिळवावा लागेल. आणि त्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी, व्यक्ती म्हणूनही, संघटना म्हणूनही, राजकीय पक्ष म्हणूनही, प्रशासन म्हणूनही आणि सरकार म्हणूनही अशी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. शासन स्तरावर यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत का काही? शासन स्तरावर अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ता पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर अनुसूचित जाती जनजाती अत्याचारामध्ये खून झालेल्या व्यक्तींच्या पात्र 889 परिवारांच्या वारसदारांना क आणि ड वर्गामध्ये नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने मी पहिल्यांदा सर्व विभागांच्या सचिव स्तरावर बैठक घेत त्या पद्धतीचे निर्देश निर्गमित केलेत. आणि मला सांगताना आनंद होतो की शासनाने देखील त्याला हमी भरत पुढाकार घेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याच सरकारमध्ये या वेळेला म्हणजे जवळपास 19 वर्षानंतर पहिल्यांदा 889 परिवारांना न्याय मिळालेला आहे. ॲट्रॉसिटीच्या कोणत्याही घटनांमध्ये सुमोटो म्हणजे स्वयंप्रेरणेने काम करण्याचे अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे अधिकार आहेत. अनेक प्रकरणांमध्ये मी स्वतःहून स्वयंप्रेरणेने दखल घेतलेली आहे. आज प्रशासनावरती जो काही प्रभाव आहे किंवा प्रशासनाची जी काही पद्धती आहे ती आमच्यामुळं अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या प्रभावी कृतीमुळं तो वचक मात्र निश्चितपणानं निर्माण झालेला आहे असं देखील मी निष्कर्षापर्यंत पोचलेला आहे. आपण निवडणुका लढत आहे यंदा 2017 ते 2022 पर्यंत आपण नगरसेवक राहिले आहे. त्यात आपले काय कामं झाले आहेत? हे बघा, 2017ला मला भारतीय जनता पक्षानं नगरसेवक पदाची उमेदवारी देत मला एक संधी दिली. जनतेनं मला निवडून दिलं आणि मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी मिळाली. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मी भारतीय जनता पक्षाचा निवड नव्हे तर नागपूर शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं, प्रभागाचा नगरसेवक या नात्यानं बाजू प्रामाणिकपणानं, सातत्यानं आणि पूर्ण इमानदारीनं मी मांडलेली आहे. सभागृहातल्या माझी भाषणं असतील, सभागृहातली अनेक विषयांवर घेतली गेलेली माझी भूमिका असेल ती सर्वविदित आहे. प्रभागामध्ये केलेली विकास कामं असतील, झोपडपट्ट्यांना दिले गेलेले न्याय असतील, अनेक बंद पडलेल्या म्हणजे मागच्या अनेक वर्षांमध्ये शिवणकरनगर झोपडपट्टीमध्ये बंद पडलेलं समाजभवन असेल, पडोळीनगर झोपडपट्टीमध्ये वाईट झालेलं किंवा मृतावस्थेत आलेलं समाजभवन असेल, अशा अनेक अर्थानं किंवा झोपडपट्ट्यांमधल्या सिवर लाईन असतील, झोपडपट्ट्यांमधले सिमेंटचे रस्ते असतील, झोपडपट्ट्यांमध्ये 24/7 पाणी पिण्याचं पोचतं करण्याची योजना असेल, संघर्षनगर झोपडपट्टी असेल किंवा वाठोडा गावही असेल, अशा अनेक वस्त्यांमध्ये मी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. अनेक DP रोड बांधलेले आहेत. आणि मला सांगताना आश्चर्य वाटतं या गोष्टीचा आणि आनंद होतो की मी पहिला नगरसेवक आहे ज्याने आपला स्वयंप्रेरणेने 5 वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा पुस्तक रूपाने मांडत तो अहवाल मी प्रकाशित केला. तो अहवाल गडकरी साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रकाशित केला आणि मला माझी प्रशंसा केली की पहिल्यांदा कोणीतरी नगरसेवक पदावर असलेला कार्यरत व्यक्ती स्वयंप्रेरणेने स्वतःचा अहवाल प्रसिद्ध करतो. आणि मला सांगताना आनंद होतो की जी भूमिका मला राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने दिलेली असेल, जी भूमिका मला जनतेनं आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिलेली असेल, ती भूमिका त्या वेळेला योग्य पद्धतीनं, प्रचंड मेहनतीनं, प्रामाणिकपणानं आणि अत्यंत विनम्रपणानं पार पाडण्यासाठी मी आपली प्रतिबद्धता सिद्ध केलेली आहे. आणि जनमत देखील त्याच मताचं आहे असं देखील माझं एक मत झालेलं आहे. काय समस्या आपल्या प्रभागातली होती आपण ते त्याच्यावर काम केलं आणि आणखी काय बाकी आहे? समस्या ह्या कधी संपणाऱ्या नसतात. समस्या जिवंतच असतात आणि विकास ही प्रक्रिया आहे. आत्ता आमच्या प्रभागामध्ये कृष्णाभाऊ खोपडे यांच्या निधीतून अनेक पद्धतीची विकास कामं झालेली आहेत. अनेक पद्धतीची या प्रभागामध्ये
नंदीग्रामची योजना असेल, अद्ययावत पोलीस स्टेशन असेल, एक अभिमत विद्यापीठ आणि 2 अभिमत विद्यापीठं असतील, किंवा मग आता 300 बेडेडचं हॉस्पिटल असेल, अंतर्गत सिमेंट रस्ते असतील, पिण्याचं पाण्याची पोस्टी करण्याच्या पाईपलाईन्स असतील, पाण्याच्या टाक्याचं निर्माण असेल, उड्डाणपुलं असतील, म्हणजे आश्चर्यकारकपणानं कृष्णाभाऊ खोपळेंनी आपल्या संपूर्ण मतदारसंघाचा म्हणजे पूर्व नागपूरचा विकास साधताना या प्रभागाला वर देखील सगळ्यात जास्त मेहनत घेतलेली आहे आणि प्रेम केलेलं आहे. हजारो करोड रुपयांची विकास कामं केलेली आहेत. तुम्ही स्वतः देखील स्टुडिओमध्ये ठीक आहे, परंतु तुम्ही जरी फील्डवरती गेलात आणि तुम्ही तपासलं तर अशी कोणतीही वस्ती नसेल, अनधिकृत वस्त्यांमध्ये देखील सिमेंटचे रोड पोस्ते करण्याचे कामं झालेले आहेत. आणि त्यामुळे निश्चितपणानं आज सगळ्या समस्या संपलेल्या आहेत असं वाटत असलं तरी कचरा डंपिंगची समस्या आमच्या पुढं आवासून उभी आहे. कचरा डंपिंग नागपूर शहराचा सर्व कचरा जवळपास 1300 ते 1400 टनाचा कचरा आज आमच्या प्रभागामध्ये येऊन पडतो किंवा आणला जातो. हे आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि अडचणीची बाब आहे. त्यातून निघणारे विषारू वायू असतील, त्यातून निघणारी दुर्गंधी असेल किंवा त्यामुळे झालेला पर्यावरणाचा ऱ्हास असेल, ही आमच्या दृष्टीनं खरंच अडचणीची बाब आहे. हे सत्य असलं तरी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज आम्ही 4 कंपन्यांना आउटसोर्स्ड करत या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं देखील काम आरंभलेलं आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प असेल, कचऱ्यापासून RDF निर्माण करण्याचं काम असेल किंवा कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचं काम असेल, अशा सर्वार्थानं काम करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दूषित पाण्यातून किंवा नागनदीच्या पाण्यातून त्या पाण्यामधून देखील रॉयल्टी मिळण्याचं कामाचा प्रकल्प गडकरी साहेबांनी पहिल्यांदा नागपूरसारख्या शहरात आणला. या पाण्यामुळे आम्हाला 25 लक्ष रुपयाची नागपूर महानगरपालिकेला रॉयल्टी मिळते. या कचऱ्याच्या होणाऱ्यापासून समस्यांपासून लोकांना सुटका मिळावी यासाठी ही सगळी आमची प्रयत्नशीलता आहे. आणि मला हे देखील सांगताना आनंद होतो की 15 लक्ष मेट्रिक टन कचरा असताना आत्ता त्यापैकी 10 लक्ष मेट्रिक टन कचरा पूर्ण उचलला गेलेला आहे आणि 55 एकर जागा मोकळी झालेली आहे. आता या 55 एकर जमिनीमध्ये सगळे कामं सुरू आहेत. आमच्याकडे सुसबीडी LOC कंपनी असेल, भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरो केअर LLP असेल, हैदराबाद C&D वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा मग झिग्मा ग्लोबल एन्व्हायरन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी असेल. अनेक अर्थानं काम करताना आत्ता फक्त 5 लक्ष मेट्रिक टन कचरा या डम्पिंग स्टेशनमध्ये वाचलेला आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 6 महिन्यात याच सन 2026मध्ये या संपूर्ण कचऱ्याची योग्य पद्धतशीरपणे कायदेशीर मार्गानं आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल आणि या कचरा डम्पिंगचा समूळ प्रश्न नष्ट होईल आणि आमच्या प्रभागातल्या नागरिकांना समाधानाचं आणि सुखाचं जीवन सुखकर होईल असा विश्वास मी व्यक्त करताना यासाठी आमचे प्रयत्न आणि प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय आणि आम्हाला निश्चितपणानं त्यावर यश देखील पूर्व नागपुरातून डम्पिंग यार्ड बाहेर जाणार आहे का? हे बघा, गडकरी साहेबांनी ह्यापूर्वीच निर्णय घेताना आणि प्रयत्न करताना शहराच्या 4ही दिशेला डम्पिंग स्टेशन्स असावेत अशा पद्धतीची योजना आखली. परंतु सगळ्या गावकऱ्यांनी आणि ज्या ज्या ठिकाणी डम्पिंग स्टेशनसाठी रिझर्वेशन्स टाकले होते तिथल्या लोकांच्या उद्रेकामुळं तो प्रकल्प मागे पडला. परंतु ते तत्कालीन वेळेची गोष्ट होती. आज कचऱ्याच्या पासून आम्ही उत्पन्न म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची सगळी कामं असतील, खत निर्मिती असेल, ऊर्जा निर्मिती असेल, RDF असेल, अशा विविध पद्धतीनं कामं करतो आहोत. त्यामुळं आता डम्पिंग म्हणजे कचरा आला की कचऱ्यावर प्रक्रिया होईल. आत्ता आमच्याकडे फक्त 5 लक्ष टन कचरा वाचलेला आहे. तो एकदा संपला, मैदानं मोकळी झाली आणि ह्या ज्या 4 कंपन्यांनी प्रकल्प उभारलेले आहेत त्यामुळे कचऱ्याची समस्या राहणार नाही. कचरा आला आणि तो संपला म्हणजे त्यातली दगडधोंड वेगळे होतील, त्याच्यात खत निर्मितीसाठी वेगळा विषय होईल, त्याच्यातून ऊर्जा निर्मितीचे वेगळे विषय होतील आणि राखळ वाचेल. ती राख देखील विटा तयार करण्याच्या कामी येईल. अशा पद्धतीचं तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कचऱ्यापासून अशा पद्धतीचं काम करण्याच्या पद्धती नागपूरमध्ये उभ्या झालेल्या आहेत
आणि आम्ही निश्चितच जिंकू असा मला विश्वास आहे. कचरा राहणार नाही, त्या डम्पिंग स्टेशन असण्याचा प्रश्न देखील राहणार नाही, हे आपण समजून घ्या. तरी प्रश्न असा आहे की आपण जे बोलले की 1300-1400 टन रोज जे आहे ते कचरा येईल, पण तो कचरा जे आहे तो साठतच जाईल. एका दिवशी इतकं टनवर प्रक्रिया होत आहे का? आणि जर नाही होत असेल तर परत हा डम्पिंगचा विषय जसा तसा राहील. हे समजून घ्या, 1300 ते 1400 टन मेट्रिक टन कचरा आज नागपूर शहरभरातला आमच्या या कचरा डम्पिंग स्टेशनमध्ये येतो. दोन्ही गोष्टी आहेत. एकतर हा कचरा सोर्स एंडवरती, म्हणजे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी त्या कचऱ्याचं विलगीकरण झालं पाहिजे. जनतेनं देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असं अत्यंत विनम्रपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. जर या सोर्स एंडवरती, म्हणजे ज्या ठिकाणी कचरा जन्माला येतो त्या ठिकाणी आत्ता आपण नागपूरमध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये फक्त 2 प्रकारचं विलगीकरण करतो, त्यातही लोकांचा सहभाग अत्यंत कमी आहे. हा जर लोकांचा आम्हाला सहभाग मिळाला आणि कचऱ्याचं 3 प्रकारे विलगीकरण केलं गेलं तर कोणत्याही पद्धतीचा कचराच जन्माला येणार नाही, समजून घ्या. आता अनेक अपार्टमेंट्समध्ये आणि सोसायटीजमध्ये कचरा तिथेच त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये जिरवण्याचं, म्हणजे त्यावर प्रक्रिया करण्याचे कामं सुरू केल्या जातील. म्हणजे त्यामुळे कचरा निर्माण होणार नाही, तो कचरा डम्पिंग स्टेशनपर्यंत येणार नाही. राहता राहिला भांडेवाडी कचरा डम्पिंगचा प्रश्न, तर होय 1300 ते 1400 आणि किंबहुना भविष्याची वेळ पाहू जाता किंवा निर्मितीची संख्या पाहू जाता त्यापेक्षाही अधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प आत्ता आपण सुरू केलेले आहेत. त्यापैकी 3 प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत आणि 1 प्रकल्प देखील आता या वर्षा शेवटी सुरू होईल. त्यामुळे किती कचरा आला तरी त्यावर लगेच प्रक्रिया होईल आणि कचराच शिल्लक राहणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर एक प्रश्न हा ओव्हरऑल भाजपवरच आहे, कारण की 15 वर्ष आपण जे सत्तेत राहिलेले आहे, 4 वर्ष आपण सत्तेत नसले तरी पण राज्य शासनाच्या पूर्ण अधिकार क्षेत्रात महानगरपालिका होती. अशात नागपूर महानगरपालिकेच्या शाळेबद्दल खूप मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे की लगातार शाळा बंद झाल्या आहे आणि त्यात तुमची पळवाट अशी असते नेहमी की पटसंख्या नाही, पण क्वालिटी एज्युकेशन आपण भर देत नाही, म्हणजे भाजप भर देत नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेची शाळा खराब झाल्या, बंद झाल्या. इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे मात्र विद्यार्थी नाही आहे. मराठी मीडियमच घेऊन चालता आपण, त्याला इंग्लिश मीडियम CBSE करण्याची तयारी आपली नाही आहे. जे आपण केलं आहे बनातवालासारखी शाळा, तिथे लोकांचे रिस्पॉन्स चांगले, पण बाकी जे 114 शाळा आहेत त्यात जे आहे आता सध्या वातावरण खराब आहे, विद्यार्थी नाही आहे. याचं सर्वात मोठं कारण जे आहे भाजपची नीती, शिक्षणासंदर्भाची नीती खराब असल्याचं बोललं जात आहे. नेमकं तुमचं काय मत आहे? शिक्षणाचं खाजगीकरण कोणी केलं याचा आम्हाला सर्वात पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. मी अगदी स्पष्टपणे आणि अत्यंत विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की तत्कालीन वेळेला काँग्रेस किंवा सत्ता पक्षातील लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना खाजगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून धन उत्पन्न व्हावं अशा पद्धतीच्या सोयी लावताना सगळ्या शासकीय संस्था बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे. याच प्रकारातून सगळी प्राथमिक शिक्षण देण्याची जी नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी होती ती सगळी बदलल्या गेली. आज एखाद्या सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील असं वाटतं की माझा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे. त्यांनी स्टेट बोर्डाचं कॉन्व्हेंट किंवा CBSE पॅटर्नच्या शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. त्यामुळे ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे, शिक्षा पद्धती आहे, हे निर्माण करण्याचं काम आणि त्यासाठीचा दोषी हे सगळीच्या सगळी त्यावेळेसची राज्य आणि केंद्र सरकारची यंत्रणा होती, असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो. असं करताना नागपूर महानगरपालिकेमध्ये आत्ता आम्ही पहिल्यांदा 6 विधानसभा मतदार संघामध्ये प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा 6 स्टेट बोर्डाच्या कॉन्व्हेंटच्या शाळा आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्याची संख्या आता आम्ही दुप्पट केलेली आहे आणि येत्या नजीकच्या काळात लोकांच्या गरजा आणि मागणी पाहू जाता निश्चितपणानं आम्ही तो पॅटर्न बदलतोय आणि भविष्यामध्ये आज आमच्याकडे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा आहे प्राथमिक शिक्षण देण्याच्या दृष्टीनं शाळांचं, त्यामध्ये स्टेट बोर्डाच्या आणि आवश्यकता भासेल तिथे मागणीनुसार CBSE बोर्डाच्या देखील शाळा आम्ही मंजूर करून आणू, कारण आता आम्हाला कोणती अडचण नाही. राज्य आणि केंद्रात देखील या शहराच्या
आणि राज्याच्या आणि नागरिकांच्या सुदैवानं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. निश्चितपणे आम्हाला यश मिळेल आणि आम्ही या समस्येवर देखील निश्चितपणे यश मिळेल. आपण ज्या गोष्टी बोलल्या आहेत ते सरळ जे आहे ते जबाबदारी दुसऱ्याला टाकून दिली की यांनी ते केलं, ठीक आहे. पण 15 वर्षापासून आपली सरकार होती. आपण मला वाटतं की 2021च्या एंडिंगमध्ये 6 शाळा ज्या इंग्लिश मिडियम केल्या, बनातवाला शाळा त्याच्या आधी झाली. पण त्याच पद्धतीने आधीही करू शकतो त्या. आणि 15 वर्षांनी जेव्हा सत्ता तुमची होती त्यावेळेस तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, भाजपची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की महानगरपालिकेत ज्या पद्धतीने लोकांकडून कर घेत आहे, टॅक्स घेत आहे, लोकांकडून सगळ्या गोष्टी काढून घेत आहे, पैसा जनतेच्याच अल्टिमेटली, तर त्यांना ज्या गरीब मुलं आहेत त्यांना CBSE शाळा त्यांना दिल्या पाहिजे, एज्युकेशन स्तर त्यांना चांगला झाला पाहिजे. हे भाजपची पहिले जबाबदारी होती. भाजप ते करत नाही. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की ज्यांनी केलं म्हणजे तुम्ही अल्टिमेटली जी जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकून दिली. त्यांनी खराब केलं म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही पण त्याच गोष्टी कराल तर मग जनता कोणाकडे पाहिजे? हे बघा, नागपूर महानगरपालिका ही एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे आणि शिक्षण पद्धती त्याचं नियंत्रण केंद्र आणि राज्य शासनाचं आहे. आम्ही तत्कालीन वेळेला सुधारणा सुचवताना आमचं कुठेही केंद्रात किंवा राज्यामध्ये सरकार नव्हतं. आत्ता आम्ही त्या फ्लोअरवरती गेलेलो आहोत. आत्ता आम्ही प्रायोगिक स्तरावर 6 शाळा सुरू केल्या, मग 12 केल्या. आम्हाला प्रचंड यश मिळतं आहे. लोक त्यामागे आता वेटिंग लिस्ट आहे. लोकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे भविष्यात या सगळ्या शाळा आम्ही स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड या तत्वावर नेण्यासाठी निश्चित आमची कटिबद्धता राहील आणि 100% आम्ही त्या पद्धतीने तो विषय पुढे. पण ते शाळा महानगरपालिका चालवणार की आकांक्षा फाउंडेशन सारखे प्रायव्हेट जे आहेत ते लोक चालवणार? बघा, ह्या सगळ्या गोष्टी प्रायोगिक स्तरावरच्या होत्या. मी आपल्याला सांगितलं की हा पायलट प्रोजेक्ट होता. हा पायलट प्रोजेक्ट राबवताना अशा पद्धतीच्या NGOची मदत घ्यावी लागते. जर आम्हाला यश मिळालं आणि चांगल्या पद्धतीचं सकारात्मक यश मिळत गेलं तर निश्चितपणाने आम्ही त्यासाठी स्वतः नागपूर महानगरपालिका या नात्यानं पुढाकार घेऊ. एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो. शेवटचे प्रश्न. झोपडपट्टी जे धारक आहे त्यांना मालकी हक्क पट्टे देण्याचे आश्वासन आपण केलं आहे, त्याचा GR सुद्धा काढलाय, पण धरातलवर ते स्थिती पूर्णपणे झालेली नाही. आणि विरोधक जे आहे ते आरोप लावत आहेत की किराया पट्टे देत आहेत आणि कोणाला देत आहेत, जे भाजपचे कार्यकर्ते त्यांनाच देत आहेत. यावर काय सांगणार? मालकी हक्क पट्टे की किरायाचे पट्टे? हे बघा, नागपूर सुधार प्रन्यासचं तुम्ही एखादं कोणतंही प्लॉट जरी पाहिलं तरी त्यावर लिझी असंच नाव असतं. ते असताना सिटी सर्वेमध्ये मात्र पट्टाधारक म्हणजे जमीनधारक, भूमालक अशी नोंद त्या व्यक्तीची असते. तीच पद्धती आम्ही ह्या ठिकाणी अडॉप्ट केलेली आहे. विरोधकांना खोट्या कथानकांना पसरवत लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचा त्यांचा जुना धंदा आहे. त्यामुळे त्या विषयावर अधिक बोलण्याची गरज नाही आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाही असं नाही म्हणता येणार. हे लक्षात घ्या. हसनबाग सारख्या झोपडपट्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मालकी हक्काचा पट्टा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील दिला गेला, नंतर देखील दिला गेला. तिथे आम्ही मतांची काळजी केलेली नाही आहे. म्हणजे 1000, 1500, 1200, 1300 मतसंख्येपैकी 29 मतं गडकरी साहेबांना मिळालेली आहेत. तरी देखील त्याचा विचार न करता आम्ही प्रामाणिकपणानं, सर्वसमावेशीपणानं आणि प्रामाणिकतेनं सगळ्यांना पट्टे दिलेले आहेत. आता लोकांना किंवा विरोधी पक्षांना ज्या भूमिका घ्यायच्या आहेत किंवा ज्या पद्धतीचा विरोध करायचा आहे त्यांनी तो निश्चितच करावा. फक्त जनतेने भ्रमित होऊ नये एवढीच माझी नम्र विनंती आपल्या माध्यमातून आहे. माझा शेवटचा प्रश्न, 2026 जर आपण निवडून आले तर 2026 ते 31 पर्यंतचं आपलं व्हिजन काय आहे आपल्या प्रभागासाठी? माझा प्रभाग ऑलरेडी त्याचा टेक ऑफ झालेला आहे विकासाच्या दृष्टीनं. कारण अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, नंदीग्रामसारखी योजना, अद्ययावत पोलीस स्टेशन, सिमेंटचे रस्ते, अशा विविध पद्धतीनं कचऱ्यावरची प्रक्रिया, डम्पिंग स्टेशनचं निर्मूलन, अशा अनेक पद्धतीनं प्रभाग विकासाच्या दृष्टीने निघालेला आहे. नागपूर शहर हे संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात देखील एक मॉडेल सिटीच्या रूपानं आता उदयमान झालेली आहे. या शहरामध्ये मेट्रो आहे, या शहरामध्ये एज्युकेशन हब झालेलं आहे, हे शहर मेडिकल हब झालेलं आहे,
रोजगाराच्या दृष्टीने रोजगारक्षम झालेला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या शहराचं झालेलं आहे, त्याच धर्तीवर आमचा देखील प्रभाग झालेला आहे. माझा प्रयत्न प्रामाणिक असेल की हे शहर जर या देशात आणि राज्याची मॉडेल सिटी आहे तर माझा प्रभाग हा देखील मॉडेल प्रभाग म्हणून उदयास यावा. त्या दृष्टीने माझे अत्यंत कठोर मेहनत त्यासाठी मी घेईल आणि प्रामाणिक आणि विनम्रतेनं आपल्याला सांगू इच्छितो की ती मेहनत घेण्याची आमची तयारी आहे. जनतेनं आम्हाला त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीनं आम्हाला मदत करावी आणि मतदान करावं येत्या 15 जानेवारीला. एवढंच विनम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आणि माझ्या प्रभागातल्या जनतेला करतो. आणि माझ्यासह बंटी कुकडे, सीमा ढोमणे आणि शारदाताई बारई ह्या देखील उमेदवार म्हणून उभ्या आहेत. त्यांना देखील प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. मला माफ करा, एक प्रश्न मी विचारतो, कारण की आपण सिम्बॉयसिसचं नाव घेतलं. सिम्बॉयसिसमध्ये गरिबांची मुलं कधी शिकतील? हे लक्षात घ्या की सिम्बॉयसिस हे खाजगी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे. आणि तिथे नागपूर शहरामध्ये 15% आरक्षण आणि 35% फीसमध्ये सूट ही आहे. आणि ही सूट देताना उच्च शिक्षणासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना देखील आहेत. आत्ता प्रत्येकाने स्वतःला स्वयंप्रकाशित होताना किंवा त्या दिशेनं नेताना सगळ्या गोष्टी समजून घेत त्या पद्धतीची कठोर मेहनत घेतली तर निश्चितपणानं यश मिळेल. सिम्बॉयसिसच निवड नव्हे तर गरिबांच्या मुलांना केंद्र आणि राज्याने विदेशात देखील शिक्षणाची सोय आणि तरतूद केलेली आहे. अनेक पोरं लंडन, अमेरिकेत शिकतायत. अनेक पोरं विविध क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. त्यामुळे सिम्बॉयसिस आहेच, ती देखील एक जागतिक दर्जाची आणि व्यवस्थित विद्यापीठ ते आहे. त्यामध्ये देखील गरिबांना शिक्षण करण्याची संधी आहे, घेण्याची संधी आहे. परंतु त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारने विविध देशांमध्ये देखील उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा त्याने योग्य पद्धतीने लाभ घ्यावा एवढंच मी आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिला. तर हे होते धर्मपालजी मेश्राम, ज्यांनी आपला राजकीय प्रवास सोबत जर ते निवडून आले तर 2026 ते 31 पर्यंत ते काय करणार त्याबद्दल आपलं विजन लोकांसमोर ठेवलं आहे. आपण पाहत होते नागपूर समाचार 24. नमस्कार.